गुड मॉर्निंग गाईज. आमचा ट्रिपचा प्लॅन कॅन्सल झालाय. म्हणजे आम्ही फ्रेंड्स लोक जाणार होतो दीपाला पण त्यात घेऊन जाणार होतो. म्हणजे जवळचे मित्र आणि दीपा आम्ही जाणार होतो कुठेतरी फिरायला. पण आमचा ट्रिपचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे रात्री. आणि दीपाला माहित नाही. दीप मला सारखं विचारते की ट्रिपला जायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठल्या लोकेशनला जायचं आहे. म्हणजे जाऊन लोक जवळपास कुठेतरी. पण मी तिला सांगितलेलं नाही आहे. ते आता संडे आहे, आता उठल्या आवरा गेल्या. तर मी तिला घेऊन जाणार आहे कुठेतरी असं लोकेशन. अचानक म्हणजे असं बघू ठरवलेलं नाही, पण कुठेतरी लोकेशनला घेऊन जाणार आहे. तिला नाही सांगणार ट्रिपचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. काय आमचं कॅन्सल झालं, प्लॅन कॅन्सल झालता. पण परत आणि दुपारी सकाळी आमचं ठरलं की बाबा जायचं. मग आम्ही निघलो 3:30-4 वाजता निघलो. वातावरण बघा किती मस्त आहे. आम्ही सनसेट आलो. म्हणजे आम्ही सनसेट काहीच वातावरण शेवट खतरनाक भाई, फिदा झाली एकदम. कोकणी भागात राहिला. तुमच्या इकडे असलं काय? मी कोकणी भागात आली, पण मला कोकणी शिकवणारच कोणी नाहीये. कोकणी आपण काही कोकणी नाही. हा पण कोकण पट्टी नाही. हा शिकायचं गाईज. मस्त वातावरण आहे. अरे पडशील. सनप्रूफ नाहीये, पण असं मला तो फील घेऊ शकतो ना. भाई वातावरण बघा, वातावरण. माय गॉड. मोबाईल बाळा. Oh my god. ए दीपा जाशील. सपलंयच काय इंजिन का चालू झालं तुझ तोंडाचं. अरे घरातलं लागा. कसं वाटतंय, कसं वाटतंय? सविता. अरे काय जायला शेवट. आणि आता आम्ही थांबणार आहे. चाय पिणे गेले, चाय पिणे खाने गेले, भुट्टा खाणे गेले. आज वातावरण खूप कडक आहे. मस्त वातावरण आहे. ताण तणाव कुणाचा काही वातावरण यार. म्हणजे दुपारी ना इस्लामपूर मध्ये असं
मला असं चिडचिड होत होती, स्ट्रेस आलता, कंटाळा आलता. पण इकडे येऊन पूर्ण स्ट्रेस आम्हाला बोलत होता एक रेड जॅकेट होतं ते मला घ्यायचं होतं. तिला रेड जॅकेट घेऊन होतो. मी घेतलं नाही आणि आता मला असं वाटतं थंडी वाजते आता, थंडी वाजते, थंडी वाजते. खतरनाक थंडी आहे. आणि यामुळे ठीक आहे. गाईज असलं वाटतं ना रायडिंग करायला. शेवट असे छोटे छोटे गाव आहेत घर तिकडे. बघा किती छान छोटे आहे. गाव आहे तिकडे. रायडिंग करायला मस्त वाटतं. असं डायरेक्ट येऊन करत नाही, डायरेक्ट येऊन करत नाही, आता डायरेक्ट येऊन करत नाही. मस्त वाटतं माहितीये का.